भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतलेली अशी चर्चा आहे। धनंजय मुंडे आणि सुरेश धस संघर्षात नवा ट्विस्ट आलेला आहे। खासगी रुग्णालयात मुंडे आणि धस यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। बघा, बीड सरपंच हत्या प्रकरणावरून आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी धनंजय मुंडे या प्रकरणामध्ये आणि सगळं घेराव घातला होता। हे सगळं प्रकरण धसास लावलं होतं सुरेश धस यांनी आणि आता मुंडे धस संघर्षात नवा ट्विस्ट आलेला आहे, कारण खासगी रुग्णालयात मुंडे आणि धस यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। वाल्मिक कराड विरोधात आमदार सुरेश धस यांनी रान उठवलं होतं। या संपूर्ण प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी विधिमंडळापासून ते अगदी रस्त्यापर्यंतची लढाई लढलेली आहे आणि आता एक नवा ट्विस्ट दिसतो, ते म्हणजे ज्यांच्यावर आरोप झाले ते धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आलेला आहे। खासगी रुग्णालयात मुंडे आणि धस यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। आता ही भेट अशी अचानक झाली का कुठल्या कारणानिमित्तानं झालेली आहे याविषयी आता चर्चा सुरू आहे। मात्र सूत्रांच्या माहितीनुसार एका खासगी रुग्णालयात मुंडे आणि धस भेटले। नाही, बरोबर आहे ना। मी माननीय धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो। त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे। ते दोघंही इमोशनल आहे खूप आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर। त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील। शेवटी माणसाच्या जीवनामध्ये काळ असा असतो, काळ काही मतभेद दूर करत असतं। काही काळाने एक धनंजय मुंडे आणि सुरेश धसचे मतभेद दूर होतील। तिघही 4-4.5 तास आम्ही एकत्र होतो असं स्पष्ट बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। मात्र सुरेश धस यांनी ही गोष्ट नाकारलेली आहे। मी मुंडेंच्या निवासस्थानी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो, तिथं बावनकुळे नव्हते, बावनकुळेंची माझी भेट झाली नाही असं सुरेश धस यांचं म्हणणं आहे। त्यांनी बावनकुळेंचं म्हणणं अगदी स्पष्टपणे सुरेश धस यांनी खोडून काढलेलं आहे। इकडे बावनकुळे म्हणतात की आम्ही 4-4.5 तास एकत्र होतो, धस आणि मुंडेंमध्ये मतभेद आहेत मात्र मनभेद नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे। दुसरीकडे मात्र सुरेश धस यांनी काही वेळापूर्वीच सांगितलेलं आहे की मी भेट घेतली मात्र देशमुख प्रकरणाचा लढा सुरूच राहणार असं धस यांनी सांगितलेलं आहे। बघा, धस मुंडेंची भेट, भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात भेट झाली काही दिवसांपूर्वी। धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी ही भेट घेतली। तिसरा मुद्दा, धनंजय मुंडेंच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर धस यांनी ही भेट घेतली। चौथा मुद्दा आहे की धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात सुमारे 4.5 तास चर्चा झाली। असं कोण म्हणते 4.5 तास चर्चा झाली? तर खुद्द महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेने सांगितलं की आमची 4.5 तास भेट झाली। मात्र हे वक्तव्य सुरेश धस यांनी खोडून काढलेलं आहे। मी बावनकुळेंना भेटलो नाही, मी मुंडेंच्या निवासस्थानी गेलो, प्रकृतीची विचारपूस केली, मात्र मी बावनकुळेंना भेटलो नाही, तुम्ही या संदर्भात बावनकुळेंनाच विचारा असं त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलेलं आहे। मात्र माझा लढा या सगळ्या प्रकरणातला सुरूच राहणार आहे। तुम्ही बघाल आणखी काही गोष्टी मी बाहेर काढणार आहे, बोलणार आहे 1-2 दिवसात असं देखील धस यांनी माध्यमांसमोर सांगितलं। धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी ही भेट झाली आणि एकच आता राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे। ज्या सुरेश धस यांनी हे सगळं प्रकरण धसास लावलेलं आहे। संपूर्ण जनआक्रोश मोर्चात देखील ते ठिकठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ते उपस्थित होते, आघाडीवर होते आणि असा संघर्ष सुरू असतानाच मुंडेंबरोबर त्यांनी खुद्द मुंडेंचीच त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। त्यामुळे आता तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे। कुठेतरी सुरेश धस यांची भूमिका मवाळ झाली का असं देखील आता प्रश्न विचारला जातोय। मात्र काही वेळापूर्वीच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मात्र आम्ही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर ठाम आहोत असे बोललेले आहेत। मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे ते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे आणि तब्येतीची चौकशी करणं याच्यात गैर नाही। संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं काही संबंध नाही। कृपया जोडू नये, कोणाची मध्यस्थी नाही, काय नाही। रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं का? दवाखान्यात नेलं, भरणे मामांनी यांनी दवाखान्यात नेलं होतं अशा प्रकारची मला माहिती मिळाली, म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो। मुंडे आणि धस संघर्षाला आता वेगळं वळण लागले असं आपण म्हणू शकतो। मी भेट घेतली, हो, अगदी लपून छपून नाही तर उघडपणे भेट घेतली, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, हे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी स्पष्ट केलेलं आहे। मात्र या आता भेटीवर प्रतिक्रिया उमटतायत। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी काही वेळापूर्वी साम टीव्हीशी बोलताना या सेटिंगचा राजकारणाचा वीट आलेला आहे असं वक्तव्य केलेलं आहे। खुद्द
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील या भेटीवर शिक्कामोर्तब केलेला आहे. मात्र सुरेश धस यांनी आपला संतोष देशमुख प्रकरणासंदर्भातला जो लढा आहे तो सुरूच राहणार आहे. मुंडेंची भेट घेणं, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणं आणि हा लढा, ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही एकत्र जोडू नका, असं देखील धस यांनी सांगितलेलं आहे. धनंजय मुंडे सुरेश धस संघर्षात आता नवा ट्विस्ट आलेला आहे असं आपण म्हणू शकतो. मुंडे, धस आणि मी 4.5 तास एकत्र होतो असं काही वेळापूर्वीच चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे. मात्र सुरेश धस यांनी बावनकुळेंना भेटल्याचं जे वृत्त आहे ते नाकारलेलं आहे. तुम्ही बावनकुळेंनाच या संदर्भात विचारा असं देखील सुरेश धस बोललेले आहेत. मात्र मी अगदी उघडपणे त्यांची भेट घेतली हे मात्र सुरेश धस यांनी मान्य केलेलं आहे. आणि केवळ प्रकृतीची विचारपूस केली, इतर कुठल्याही मुद्द्यावर चर्चा झाली नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. विचारपूस केली आणि मी बाहेर आलो असं सुरेश धस यांनी स्पष्ट केलेलं आहे. मात्र माझा लढा या प्रकरणातला सुरूच राहणार आहे. आणखी 1-2 दिवसात मी काही गोष्टी बाहेर काढणार आहे असं देखील धस यांनी सांगितलेलं आहे. मात्र यावरून आता विरोधकांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. काही वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी देखील सांगितलं की धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याच्या मागणीवर आम्ही सगळे विरोधक ठाम आहोत.